तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधील 5 पार्ट्स आपण कंप्लीट करून घेतलेले आहेत. त्या एकूण 5 पार्ट्समध्ये म्हणजे 5 व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सुरू करणे, त्याच्यामध्ये फाईल टॅब काय असते, होम टॅब आणि इन्सर्ट टॅबमधील स्लाइड्स ग्रुप आणि टेबल ग्रुप पूर्णपणे शिकून घेतलेला आहे. टेबल ग्रुप आपण हा भरपूर डिटेलमध्ये शिकलेला आहे, त्याच्यामुळे टेबल ग्रुपचा जो म्हणजे मागचा व्हिडिओ होता तो भरपूर लांब झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार अडचण झाली असेल मित्रांनो, परंतु मी तुम्हाला पक्का विश्वास देऊन सांगतो की त्याच्यामधून तुम्हाला शिकायला सुद्धा भरपूर डीपली मिळालेलं आहे. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या व्हिडिओला, कारण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे इम्पॉर्टंट टॉपिक शिकायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण म्हणजेच खूप सारे जास्त टॉपिक शिकणार नाही आहोत. फक्त पिक्चर्स ग्रुप आपण म्हणजेच इमेज ग्रुप जो असतो तो आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये पिक्चर, ऑनलाईन पिक्चर, स्क्रीनशॉट, फोटो अल्बम आणि शेप्स हा आपण पार्ट्स घेणार आहोत. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. व्हिडिओमधून थोडी जरी हेल्प झाली तरी इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जशी तुमची हेल्प झाली तशी इतरांची सुद्धा व्हायला पाहिजे. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, आपण एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची एक फाईल ओपन केलेली आहे. बघा, डेस्कटॉपवरती आपण ही फाईल बनवलेली होती. पहिल्या व्हिडिओपासून मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या पहिल्या व्हिडिओपासून आपण याच फाईलवरती वर्क करत आहोत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीने समजून येईल. ठीक आहे. तर बघा, आपण फाईल टॅब, होम टॅब पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण इन्सर्ट टॅब शिकत आहोत. इन्सर्ट टॅब मधील स्लाइड्स ग्रुप आपण कम्प्लिटली शिकून घेतलेला आहे. टेबल्स ग्रुप डीपली आपण शिकून घेतलेला आहे. टेबल कशा प्रकारे इन्सर्ट करायचे, टेबल टूल्स जो ओपन होतो, त्याच्यानंतर मग डिझाईन टॅब काय आहे, लेआउट टॅब आहे, एक एक पार्ट्स, एक एक टूल आपण पूर्णपणे डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा, सर्वात पहिला टूल शिकायचा आहे, तो म्हणजेच आहे पिक्चर्स. आता बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये पिक्चर्स कसे इन्सर्ट करायचे. आपण वर्ड मध्ये सुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो, एक्सेल मध्ये सुद्धा करू शकतो. आता आपण शिकणार आहोत पॉवर पॉईंट मध्ये कशा प्रकारे करायचे. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, ज्या स्लाइड वरती तुम्हाला पिक्चर्स इन्सर्ट करायचे आहेत, आता ही पहिली स्लाइड, ही दुसरी, तिसरी, चौथी अशी आपल्याकडे स्लाइड्स आहेत. एकूण 8 स्लाइड्स आपण इन्सर्ट केलेले आहेत. तुम्हाला ज्या स्लाइड वरती पिक्चर इन्सर्ट करायचे, सपोज समजा मला या पहिल्या स्लाइड वरती इन्सर्ट करायचं आहे, तर काय करणार मी, पहिल्या स्लाइड वरती क्लिक करायचं, पिक्चरच्या टूल वरती क्लिक करायचं, नंतर तुमची फाईल मॅनेजर पूर्णपणे ओपन होऊन जाईल, ज्याला आपण कम्प्युटरमध्ये फाईल एक्सप्लोरर म्हणतो. ठीक आहे. आणि मोबाईलमध्ये आपण फाईल मॅनेजर म्हणतो. तर आपली फाईल ओपन झालेली आहे. नंतर तुम्हाला त्या लोकेशनवरती जायचं आहे जिथे तुमचं कोणता जो तुम्हाला फोटो इन्सर्ट करायचा. जसं मी डेस्कटॉपवरती जातो. आता डेस्कटॉपवरती माझी एक स्केच आहे जी मी सेव्ह करून ठेवलेली आहे डेस्कटॉपवरती. ही स्केच समजा मला या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे, तर मी सिंपल याच्यावरती क्लिक करणार, इन्सर्ट वरती क्लिक करणार. आता जसं मी इन्सर्ट वरती क्लिक करतोय तसं काय झालंय, आपल्याकडे ती स्केच तुमच्या स्लाइड वरती इन्सर्ट झालेली तुम्हाला दिसून येईल. आता स्केच इन्सर्ट झाली, याला तुम्ही इकडे तिकडे हलवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला याचा साईज कमी जास्त करायचा आहे, तर तुम्ही याचा साईज सुद्धा या कॉर्नरला असं ड्रॅग अँड ड्रॉप करून साईज सुद्धा कमी जास्त करू शकता. मग तुम्हाला कुठल्या ठिकाणी हा फोटो ठेवायचा आहे ते सुद्धा तुम्ही इझिली ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो जो आहे तो इन्सर्ट करू शकता. ओके. आता फोटो इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ध्यानात जर तुमची लक्ष असेल तर तुम्हाला एक नक्की समजलं असेल की जसं आपण फोटो इन्सर्ट केलं किंवा फोटोवरती जसं आपण क्लिक केलं, तसं एक पिक्चर टूल्स नावाचं एक वेगळं टूल ओपन होतो आणि त्याच्यामध्ये फॉर्मॅट टॅब ही दुसरी एक नवीन टॅब ओपन होते. आता फॉर्मॅट टॅब ओपन झाल्यानंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर बघा, फॉर्मॅट टॅब ओपन झाल्यानंतर सर्वात पहिला ऑप्शन येतो रिमूव्ह बॅकग्राऊंड. आता रिमूव्ह बॅकग्राऊंड काय आहे, आता रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणजे काय, तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल नावावरून. रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणजेच बॅकग्राऊंड रिमूव्ह करणे. जसं आता हा एक फोटो आहे, मला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, तर मी काय करणार, सिंपल फोटोवरती क्लिक करायचं, पिक्चर टूल्स वरती क्लिक करायचं, फॉर्मॅट टॅब वरती क्लिक करायचं, नंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक करता, रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या फोटोवरती बघा पूर्ण आजूबाजूला काय झालंय, पूर्णपणे गुलाबी कलरचा एक शेड झालेला आहे. आणि जो आपला मेन मेन फोटो जो आहे, ठीक आहे, मेन पर्सन आहे, त्याला कसं, त्याला फक्त नॉर्मल आहे. ठीक आहे. त्याला काहीच नाही झालेलं आहे. फक्त जे बॅकग्राऊंड होतं त्याला काय झालेलं आहे, गुलाबी कलरचा शेड लागलेला आहे. तुम्हाला हे लाईन्स दिसत असतील बॉर्डर, त्या बॉर्डरला तुम्हाला कॉर्नरला घेऊन घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही हे बॉर्डर कॉर्नरला घेऊ शकता. आता बघा, आता काय झालेलं आहे, उलट झालं. म्हणजे जसं आपण बॉर्डर पूर्णपणे कॅच केल्या तसं काय झालं की बॅकग्राऊंड जो होता, म्हणजे ऍक्च्युली मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये जो आपला बॅकग्राऊंड रिमूव्हर आहे तो एवढा स्ट्रॉंग नाही की तो डायरेक्टली समजून घेईल की
एक्झॅक्टली आपल्याला कोणता पार्ट डिलीट करायचा म्हणजे कोणता बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, कोणता नाही करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल इकडे बॅकग्राऊंड रिमूव्हल मध्ये रिफाईन नावाचा एक ग्रुप दिसत असेल, तर रिफाईन ग्रुप मध्ये तुम्हाला एक प्लस दिसत असेल आणि एक मायनस आणि एक डिलीट दिसत असेल. ठीक आहे. आता जसं तुम्ही प्लसवर क्लिक करता आणि अशा प्रकारे इथं ड्रॅग करता, ठीक आहे, तर बघा काय होते, जसं आपण प्लसवर क्लिक करतो तसं काय झालंय, म्हणजे जो बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. आता बघा गुलाबी जेवढा झालेला आहे तेवढा रिमूव्ह होणार आहे. जेवढ्या ठिकाणी आता हा गलत झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला हा जे ते स्केच एका मुलाची काढलेली आहे, स्केच मध्ये मुलगा आपल्याला दिसत राहिला पाहिजे. ठीक आहे, बट गुलाबी झालाय म्हणजे काय, गुलाबी झालाय म्हणजे तो रिमूव्ह होणार आहे. आपल्याला तर रिटर्न पाहिजे, तर मी काय करणार, सिंपली प्लस वरती क्लिक करणार आणि अशा प्रकारे ते आपण याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो, जेणेकरून एक ते मार्कअप असे लाईन्स क्रिएट होतील. आणि लाईन्स क्रिएट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काय झालेलं आहे, ते बॅकग्राऊंड आता रिकवर होत आहे. ठीक आहे, आता आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिकवर तर करू शकतो, बट बाजूचं जे काही बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे, या बॅकग्राऊंडला मला रिमूव्ह करायचं. तर रिमूव्ह कशा प्रकारे करणार, सर्वात पहिले तर आपण एक काम करूया, जेवढा हा गलत पार्ट गुलाबी झालेला आहे म्हणजेच मिटणार आहे, त्याला आपण रिकवर करून घेऊया. ठीक आहे, सर्वात पहिले तर आपण रिकवर करून घेतला. ठीक आहे, आता रिकवर झालेला आहे, बट हा बॅकग्राऊंड मला रिमूव्ह करायचा, तर काय करणार, आता मायनस वरती क्लिक करायचं, मार्क एरियाज टू रिमूव्ह. जसं तुम्ही मायनस वरती क्लिक करता तसं काय करायचं, मग आपल्याला जो पार्ट रिमूव्ह करायचा आहे त्याच्यावरती असं ड्रॅग करायचं. ठीक आहे, अशी लाईन ओढून घ्यायची. जसं तुम्ही हे लाईन्स ओढून घेता तसं बघा तुम्हाला बाकीचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही लाईन्स ओढता त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक पिंक कलरचा शेड आलेला दिसत असेल. तर बघा जो जो पिंक कलरचा शेड येतो आहे तो रिमूव्ह होणार आहे. बघा आपण आता प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, हे जे छोटे छोटे बारीक बारीक लाईन्स आहेत त्याच्यामधून होणार नाही, कारण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मी तुम्हाला आधीच सांगितलं, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये जो बॅकग्राऊंड रिमूव्हल आपण यूज करतो तो तेवढा पॉवरफुल नाही. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये जो जो रिमूव्ह करायचा आहे त्याला अशा प्रकारे गुलाबी शेडिंग देऊन द्यायचं आहे मायनसच्या मदतीने, आणि प्लसच्या मदतीने समजा कुठे चुकीने झालेलं आहे तर त्याला तुम्ही रिटर्न घेऊ शकता. ठीक आहे, एवढं झालं मित्रांनो. नंतर सिंपल तुम्हाला कीप चेंजेस वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कीप चेंजेस वरती क्लिक करता तसं बघत असाल बॅकग्राऊंड, जसं या मुलाच्या बॅक साईडचा जो काही बॅकग्राऊंड होता तो पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे आणि फक्त हा मुलगा तुम्हाला इथे दिसत आहे. तर फक्त एवढंच होतं मित्रांनो या टूलचा उपयोग, की आपण येथून बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो, बट तेवढं प्रॉपरली सुद्धा आपण करू शकत नाही. ठीक आहे, एखादी ऑब्जेक्ट जर तुमचा प्रॉपरली दिसत असेल, जसं आता हा मुलगा आपल्याला प्रॉपर क्लिअर होता त्याच्यामुळे तो तुम्हाला दिसत असेल, तरी बघा याचे पाय जे आहेत ते कटलेले आहेत, ते तुम्ही परत आणू शकता, परंतु त्याला भरपूर वेळ लागतो आणि एकदम बारीक बारीक आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह मध्ये यूज करावा लागतो. बट प्रॅक्टिसने तेही शक्य आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केले तर तुम्हाला ते सर्व जमून जाणार. बट एवढं लक्षात ठेवा की आपण इथून बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो एखादा पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर. जसं तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर इन्सर्ट करता, पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर त्या पिक्चरचा समजा तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे तर तुम्ही ते इझिली करू शकता. तर हा होता आपला रिमूव्ह बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर आहे करेक्शन. आता करेक्शन म्हणजे काय बघा, या फोटोला आपण थोडा मोठा करून घेऊया, तुम्हाला क्लिअरली दिसायला पाहिजे. ठीक आहे, हा बघा हा फोटो आहे आपल्याकडे. जसं मी करेक्शन वरती क्लिक करतो तर काय इकडे खूप सारे वेगवेगळे फिल्टर्स ओपन झालेले आहेत. ऍक्च्युली हे फिल्टर्स नसून हे ब्राईटनेस कॉन्ट्रास्टचं एक टेम्पलेट्स तुम्हाला इथे दिलेला आहे. ठीक आहे, आपण त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये फिल्टर्स हा शब्द वापरू, कारण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे फिल्टर्स मध्ये येतात, तिथून आपण किती ब्राईटनेस पाहिजे किती कमी पाहिजे ते सर्व आपण सिलेक्ट करत असतो. ओके, तर सेम त्याच प्रकारे बघा इकडे तुम्हाला टेम्पलेट्स दिसून येतील. बघा जर मी या कॉर्नर वरती जो एक ऑप्शन आहे, ठीक आहे, एक टेम्पलेट आहे, त्याच्यावरती जर मी क्लिक केलं तर कसं आपला फोटो जो आहे तो एकदम डार्क झालेला आहे. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एवढं डीप तुम्हाला समजून घेण्यापेक्षा करेक्शन मधून आपण ब्राईटनेस कमी किंवा जास्त करू शकतो आपल्या फोटोचा. तुम्हाला जो ब्राईटनेस इथून ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता. आपण सिंपल हा ठेवूया. ओके, त्याच्यानंतर कलर. आता कलर तर बघा आपला नॉर्मल जो स्केच आहे हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काढलेला आहे, बट तुम्ही याचा कलर सुद्धा चेंज करू शकता. जसं बघा मी याच्यावरती क्लिक करतो, बघा थोडा निळसर असं याला कलर आलेला आहे. ठीक आहे, कलर्स मधून तुम्ही कुठला पण कलर याला देऊ शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा त्याला क्रिएट करू शकता. इकडे ऑरेंज कलर तुम्हाला दिसताय, येलो मधून शेडिंग तुम्हाला दिसताय. तर अशा प्रकारे सिंपल तुम्ही कुठलाही कलर तुमच्या फोटोला अप्लाय करू शकता. ठीक आहे, मोर व्हॅरिएशन्स मधून तुम्ही परत दुसरे कलर सुद्धा इथून घेऊ शकता. ठीक आहे, बघा जसं मी ब्लू घेतला, रेड घेतला किंवा ब्लॅक, येलो पकडा. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठला कलर पाहिजे आहे ते तुम्ही इझिली इथून ड्रॉप करू
शकता. हा होता कलर ऑप्शन. नंतर आहे आर्टिस्ट इफेक्ट्स. आता आर्टिस्ट इफेक्ट्स काय आहे, तर आर्टिस्ट इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर इकडे तुम्हाला वेगळे वेगळे इफेक्ट्स दिसून येतील, जे की तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलेले असणार. ठीक आहे, तुमच्या एखाद्या जसं बुक आहे, पुस्तक आहे, ठीक आहे, इंग्लिश मराठी हिंदी कोणताही पुस्तक असो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्केच असतात, एखादी फोटो लावलेला असतो, किंवा जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघत असाल तर अशा प्रकारचे काही डिझाईन्स तुम्हाला इथून दिसून येतील, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे डिझाईन्स नक्कीच बघितले असणार. तर हेच आहे आर्टिस्ट इफेक्ट, तुम्ही इथून ते घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे कॉम्प्रेस पिक्चर. कॉम्प्रेस पिक्चर फारसा काही महत्वाचा नाही मित्रांनो, त्याला आपण स्किप करूया. चेंज पिक्चर. चेंज पिक्चर हा भरपूर महत्वाचा पार्ट आहे. जसं सिंपल बघा, मी इथे हा फोटो इन्सर्ट केलेला आहे, बट मला याच्या ठिकाणी दुसरा फोटो पाहिजे, तर मी काय करणार, चेंज पिक्चरवरती क्लिक करायचं, वर्क ऑफलाईन वरती आपण क्लिक करूया. नंतर तुम्हाला याच्या ठिकाणी दुसरा कोणता फोटो पाहिजे, तर मला समजा आता मी घेतलं, आता बघा माझा फोटो आहे, तर आपण यालाच ट्राय करून बघूया. जसं मी याच्यावरती क्लिक करतो आणि इन्सर्ट वरती क्लिक करतोय, तर काय झालं, त्या फोटोच्या ठिकाणी माझा फोटो आलेला आहे. माझा फोटो म्हणजे काय, आता प्रत्येक ठिकाणी माझा फोटो येणार नाही आहे. ठीक आहे, चेंज पिक्चर मधून तुम्ही जो फोटो सिलेक्ट करता तो फोटो तुम्हाला इथून म्हणजे चेंज झालेला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे मित्रांनो, मी त्याला अनडू करून बॅक करून घेतलेला आहे. नंतर बघा, चेंज पिक्चर झाल्यानंतर रिसेट पिक्चर. आता रिसेट पिक्चर म्हणजे काय आहे, तर रिसेट पिक्चर जे काही आपण अप्लाय केले, आता अप्लाय काय केलं आपण, करेक्शन्स अप्लाय केलं, कलर अप्लाय केलं, नंतर आर्टिस्ट इफेक्ट अप्लाय केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, तर हे सर्व काय होणार, हे सर्व रिसेट होणार. ठीक आहे, जसं मी रिसेट वरती क्लिक करतो तसं नॉर्मल फोटो जसं आपण इन्सर्ट केला होता तसंच फोटो तुम्हाला आता दिसत असेल. म्हणजे जेवढं काही आपण त्याला अप्लाय केलं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे काही इन्सर्ट केले, जसं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, करेक्शन्स वेगळा ऍड केलं, कलर ऍड केलं, आर्टिस्ट इफेक्ट आपण ऍड केलं, ते सर्व रिमूव्ह झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिसेट पिक्चरचा वापर करून तुमचा पिक्चर जो आहे तो रिसेट करू शकता. ठीक आहे, तर हा होता सगळं रिसेटचा पार्ट. आपण एक काम करूया, याला डिलीट करून परत एक दुसरा फोटो इन्सर्ट करूया. जसं मी इन्सर्ट वरती जातो, पिक्चर वरती क्लिक करणार. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये जिथे कुठे फोटोज असतील ते तुम्ही तुमच्या लोकेशन वरतून तुम्ही घेऊ शकता. जसं आपण आता मी माझ्या लोकेशन वरती जातो, जसं माझ्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत. ठीक आहे, एक फोल्डर आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये पेनड्राईव्ह नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये आपण फोटोज इन्सर्ट केलेले होते मागेच, तर आपण तेच फोटो आता इन्सर्ट करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, जसं लॅपटॉप अँड कम्प्युटरचे फोटोज माझ्याकडे आहेत, आपण जेब्रॉनिक्स कम्प्युटर किंवा एखाद्या लॅपटॉपचा फोटो आपण इन्सर्ट करणार आहोत. जसं बघा, आता हा एक लॅपटॉपचा फोटो आहे, मला हा माझ्या स्लाइड्स मध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर मी काय करणार, सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इन्सर्ट वरती क्लिक करायचं. आता हा फोटो आलेला आहे, या फोटोला तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह सुद्धा करू शकता. आपण करून बघूया. ठीक आहे, सिंपल फॉर्मॅट वरती जाणार, रिमूव्ह बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर बघा याला आपण सरकवून घेऊया, पूर्णपणे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊया. इकडे ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर बघा, इकडे हा एरिया जो आहे तो पिंक कलरचा झालेला आहे, म्हणजे हा रिमूव्ह होणार आहे. तर आपण काय करणार, त्याला प्लसने परत घेऊन घेऊया. ठीक आहे, बघा आलेला आहे. आता नंतर राईट वरती मी क्लिक करून घेतणार. आता बघा, रिमूव्ह बॅकग्राऊंड जेवढा आपला म्हणजे केला होता ते प्रॉपर बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे, आणि आपला लॅपटॉप फक्त तुम्हाला दिसत आहे. तर आता हा झाला आपला लॅपटॉप आपण इन्सर्ट केलेला, एक फोटो इन्सर्ट केलेला आहे. आता आपण समोरचे पार्ट्स बघून घेऊया. आता एवढा ऍडजस्ट ग्रुप आपला कम्प्लीट झालेला आहे. पिक्चर स्टाईल्स ग्रुपकडे आपण वळूया. पिक्चर स्टाईल्स ग्रुपमध्ये तुम्हाला सर्वात पहिले तर येथे तुम्ही क्लिक करा, तुम्हाला इकडे वेगळे वेगळे फ्रेम्स दिसून येतील. मग तुम्हाला इथून कुठला फ्रेम तुम्हाला तुमच्या पिक्चर्स मध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही इथून ठेवू शकता. जसं सिंपल बघा, हा एक आहे, तुम्हाला ज्या ज्या प्रकारचं तुम्हाला इथून फ्रेम्स पाहिजे आहेत त्या त्या प्रकारचे फ्रेम तुम्ही इथून घेऊ शकता. बघा, इकडे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे फ्रेम्स दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्हाला हवं तो फ्रेम तुम्ही इन्सर्ट करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, बॅकग्राऊंड रिमूव्ह जसं झालाय तशा प्रकारे ते फ्रेम अप्लाय होणार नाही. ठीक आहे, जो कोणता फोटो आपला लँडस्केपमध्ये पोर्ट्रेटमध्ये ज्या साईजचा असतो त्याच साईजला ते फ्रेम जे आहे ते अप्लाय होत असते. याला आपण सिंपल फ्रेम असं नाव देऊया. ठीक आहे, तर हा होता फ्रेम. आपण तुम्ही कोणताही फ्रेम इथून अप्लाय करू शकता आणि कशा प्रकारे त्याला डिझाईन्स अप्लाय करून चांगल्या रीतीने त्याला इकडे सेट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करणे भरपूर महत्वाचा ठरतो, कारण एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर्स नसतील, फक्त टेक्स्ट असतील, तर फारसं काही इम्प्रूव्ह आपला चांगलं दिसत नाही, चांगल्या रीतीने आपला प्रेझेंटेशन ओळखायला येत नाही किंवा तो चांगला दिसत नाही, असं आपण सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया. ओके, तर बघा, सिंपल आपल्याकडे आता फोटो आहे. तुम्ही इथून कुठलाही स्टाईल, कुठलाही तुम्ही फ्रेम इथून अप्लाय करू शकता. नंतर आहे पिक्चर बॉर्डर्स. आता पिक्चर बॉर्डर्स मध्ये काय तुम्हाला सांगायची फारशी गरज नाही, कारण आपण
होम टॅब मध्ये शेप्स शिकलेले आहेत. शेप्स मध्ये मी तुम्हाला प्रॉपर शिकवलेलं आहे की कशा प्रकारे बॉर्डर असते, इफेक्ट्स काय असतात, लेआउट काय असतात, ते सर्व मी तुम्हाला प्रॉपरली शिकवलेलं आहे. तरी पण आपण एक नजर याच्यावरती मारून घेऊया परत एकदा. पिक्चर बॉर्डर्स म्हणजे काय, पिक्चरला बॉर्डर देणे. आता बॉर्डर तुम्हाला कुठल्या कलरची द्यायची आहे ते तुम्ही ठरवू शकता. बघा आपल्याकडे जो पिक्चर आहे मी त्याला सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, त्याला थोडा मोठा करून घेऊया म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल. ठीक आहे, हा फोटो आहे आपल्याकडे. पिक्चर बॉर्डर्स वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इकडे फोटोवरती बॉर्डर्स अप्लाय होताना दिसत असेल. मग तुम्हाला इथून कुठल्या कलरची बॉर्डर्स हवी आहे ते तुम्ही इथून इन्सर्ट करू शकता. जसं आपण रेड किंवा आपण ब्ल्यू करूया. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर्स इन्सर्ट करू शकता. नो आउटलाईन म्हणजेच ती बॉर्डर रिमूव्ह करू शकता. मोर आउटलाईन कलर्स म्हणजेच तुम्ही वेगवेगळे आउटलाईन कलर्स इथून देऊ शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आय ड्रॉपर. आता आय ड्रॉपर म्हणजेच काय, सिंपल एक ड्रॉपर तुमच्याकडे येतो. मग तुमच्या स्लाइडवरती एखादी कलर तुम्हाला घ्यायचा, जसं मला हा कलर घ्यायचा, बघा ड्रॉपर आलेला आहे. जसं मी याच्यावरती क्लिक करतो, सेम जे आहे बॉर्डर ते तुम्हाला त्या कलरची तुम्हाला इकडून दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही आय ड्रॉपरचा वापर करू शकता. वेट म्हणजे काय, तुम्ही त्याची म्हणजे बॉर्डरची जाडी आहे ते कमी जास्त इथून करू शकता. त्याच्यानंतर आहे डॅशेस. डॅशेस म्हणजे काय, बॉर्डर जे आपली सिंपल लाइनिंग मध्ये त्याला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये म्हणजेच डॅशेस मध्ये अप्लाय करू शकता. बघा अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्याला. ओके, तर हा होता आपला पिक्चर बॉर्डर्स. नंतर आहे पिक्चर इफेक्ट. आता पिक्चर इफेक्ट म्हणजे काय, पिक्चरला इफेक्ट अप्लाय करणे. जर तुम्ही होम टॅब मधील आपला शेप्स ग्रुप प्रॉपरली जर तुम्ही शिकले असतील, म्हणजे शेप कशा प्रकारे इन्सर्ट करायचे, शेपला जसं आता बघा आपण एखादी शेप इन्सर्ट करूया. ठीक आहे, आपण प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे शेपला इफेक्ट्स कशा प्रकारे द्यायचे. ठीक आहे, फॉर्मॅट टॅब मध्ये गेल्यानंतर शेप इफेक्ट मी तुम्हाला प्रॉपर एक एक पॉईंट एक एक डिटेलमध्ये मी पॉईंट तुम्हाला शिकवलेला आहे मित्रांनो. सेम इफेक्ट जसं शेपला जे काही इफेक्ट होते सेम इफेक्ट आपल्या पिक्चरला सुद्धा आलेले आहेत. तर पिक्चर इफेक्ट्स मध्ये सुद्धा तेच आहे. प्रेझेंट आहे, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो, सॉफ्ट एज, बेवेल, 3D रोटेशन. तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा इथून इफेक्ट द्यायचा आहे. जसं शॅडो मध्ये गेला मी तर याला शॅडो अप्लाय होणार. बघा शॅडो अप्लाय होताना तुम्हाला पिक्चरला दिसत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं मी रिफ्लेक्शन वरती क्लिक केलं तर रिफ्लेक्शन सुद्धा आपल्या फोटोला आलेलं आहे. बघा हा मेन फोटो आहे, मेन आपला ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या खाली रिफ्लेक्शन म्हणजे त्याचा प्रतिबिंब आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिफ्लेक्शन करू शकता. ग्लो म्हणजे काय, ग्लो म्हणजे चमकणे. तर तुम्ही ग्लोने सुद्धा तुमच्या फोटोला आणू शकता. बघा अशा प्रकारे ग्लो होणार तुमचा फोटो. त्याच्यानंतर आहे सॉफ्ट एज. तर सॉफ्ट एज सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. बेवेल हा भरपूर एक चांगला इफेक्ट आहे जो तुम्ही तुमच्या फोटोला देऊ शकता आणि तुमचा स्लाइड्स जे आहेत, जे काही तुमचं प्रेझेंटेशन आहे ते अधिक अट्रॅक्टिव्ह करू शकता. तर बेवेल सुद्धा तुम्ही इथून चांगल्या रीतीने देऊ शकता. 3D रोटेशन जर तुम्हाला इथे द्यायचं असेल तुमच्या ते स्लाइडवरती डिपेंड असते. 3D रोटेशन आपण जास्त वापरत नाही, बट पिक्चर्स अप्लाय करतो त्यावेळेस आपण भरपूर वापरत असतो. तर 3D रोटेशन सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता तुमच्या एखाद्या फोटोजला. तर हा होता आपला पूर्णपणे फॉर्मॅट टॅब मधील पिक्चर इफेक्ट्स. तर पिक्चर इफेक्ट तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही अप्लाय करू शकता. पिक्चर लेआउट. आता पिक्चर लेआउट आहे. पिक्चर लेआउट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जसं तुम्ही याच्यावरती जाता तुम्हाला खाली लिहून येते कन्वर्ट टू स्मार्ट आर्ट ग्राफिक्स. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करता म्हणजेच काय, इथून तुम्ही स्मार्ट आर्ट ग्राफिक्स मध्ये कन्वर्ट करू शकता. आता स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण इन्सर्ट टॅब मधील जसं आपला आता हा पिक्चर बघा आपण पिक्चर ग्रुप शिकतो. पिक्चर मधला पहिला टॅब आपण शिकतो, पहिला टूल शिकतो पिक्चर्स. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर शेप्स येणार आहे आणि शेप्स आपण आधीच शिकलेलो आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर स्मार्ट आर्ट ग्राफिक्स हा टूल आपल्याला शिकायचा आहे. स्मार्ट आर्ट ग्राफिक्स म्हणजे काय असते, स्मार्ट आर्ट ग्राफिक्स कशासाठी इन्सर्ट करतात, कशा प्रकारे इन्सर्ट करतात, त्याच्यामध्ये एडिटिंग काय आहे, कशा प्रकारे करायचं, सर्व आपण डिटेलमध्ये घेणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळे हा पार्ट आपण इथे स्टॉप करूया. म्हणजेच काय, कोणता पार्ट, फॉर्मॅट टॅब मधील जो पिक्चर लेआउट हा टूल आहे तो आपण सध्या स्किप करूया, कारण तो आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे डिटेलमध्ये. स्मार्ट आर्ट ग्राफिक्सचा पार्ट आहे. ठीक आहे, तर हा होता आपला इथपर्यंत पिक्चर स्टाईल्स ग्रुप. नंतर आहे अरेंज ग्रुप. अरेंज ग्रुपमध्ये ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड हे दोन टूल्स आपल्याला शिकून घ्यायचे. जसं मी ब्रिंग फॉरवर्ड वरती क्लिक करतोय काहीच अप्लाय याला झालेलं नाही, बट जसं मी सेंड बॅकवर्ड वरती क्लिक करतोय तसं काय झालेलं आहे, आपला जो फोटो होता तो बॅकवर्डला गेला. आता बॅकवर्ड म्हणजे काय बघा, जे काही आपण टेक्स्ट लिहिले होते ते समोर आले आणि तुमचा फोटो जो आहे तो बॅकग्राऊंडला गेलेला आहे, म्हणजेच बॅक साईडला गेलेला आहे. त्याला म्हणतो आपण सेंड बॅकवर्ड. ठीक आहे, जसं मी ब्रिंग फॉरवर्ड वरती क्लिक करतोय तसं काय झालं, फोटो माझा समोर आलेला आहे आणि टेक्स्ट मागे गेलेला आहे. म्हणजेच काय, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, ब्रिंग फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे समोर. ठीक आहे,
तुम्हाला तुमचा फोटो समोर ठेवायचा असेल तर तुम्ही समोर घेऊ शकता. सेंड बॅकवर्ड म्हणजे सगळ्याच्या मागे ठेवायचं असेल, म्हणजे जे काही तुम्ही टेक्स्ट इन्सर्ट केलेला आहे किंवा एखादी शेप इन्सर्ट केलेला आहे त्याच्या मागे जर ठेवायचं असेल तर तुम्ही इथून ते मागे पुढे करू शकता. तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. सिलेक्शन पेन फारसं काही महत्वाचं नाही. सिलेक्शन पेन मध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं ते तुम्ही करू शकता. जसं पिक्चर आहे, टेक्स्ट बॉक्स आहे, शेप्स आहे, तुम्हाला काय सिलेक्ट करायचं इकडे दिसतो. आणि नॉर्मल आपण त्याचा वापर करत नाही मित्रांनो, कारण आपण माऊसचा वापर करून स्लाइडवरती जे काही टेक्स्ट आहे, ते एखादी पिक्चर आहे किंवा एखादी शेप आहे तो आपण डायरेक्ट इथून घेत असतो, सिलेक्ट करत असतो. तर ठीक आहे, हा इथपर्यंत आपण शिकलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अलाइन. आता अलाइनमेंट सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर आधीपासून कमीत कमी पॉवर पॉईंट मध्ये आता तरी 3-4 वेळापर्यंत आपण शिकून घेतलेलो आहोत. परत एकदा मी सांगतो अलाइनमेंट काय असते. जसा हा पिक्चर आहे, ठीक आहे, एखादी फोटो आहे किंवा शेप्स असो किंवा टेक्स्ट बॉक्स असो, प्रत्येकाला ही गोष्ट लागू होणारी आहे. ठीक आहे. बघा हा फोटोज आहे. ठीक आहे, फोटो आहे. अलाइन वरती आपण क्लिक करतो. जसं मी लेफ्ट अलाइन वरती क्लिक करणार तसं काय झालं, जो फोटो आहे तो लेफ्ट साईडला गेलेला आहे. त्याच्यानंतर सेंटर वरती जसं मी क्लिक करतो अलाइन सेंटर, तर सेंटरला आलेला आहे. अलाइन राईट करणार तर राईट साईडला जाणार. त्याच प्रकारे अलाइन टॉप म्हणजे वरती जाणार, अलाइन मिडल म्हणजे मधामध्ये येणार, अलाइन बॉटम म्हणजे खाली येणार. तर तुम्हाला इथून कशा प्रकारे म्हणजे तुमचा फोटो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे ते तुम्ही ते अलाइनमेंट इथून ऍडजस्टमेंट करू शकता. नॉर्मली आपण माऊसच्या सहाय्याने डायरेक्टली असं ठेवतो, तुम्हाला जेवढं जसं पाहिजे तसं आपण माऊसच्या सहाय्याने कस्टमली यूज करत असतो. बट तुम्ही समजा एखाद्या प्रोफेशनल तुम्हाला एक प्रेझेंटेशन बनवायची आहे आणि तुम्हाला प्रॉपर एखादी फोटो सेंटरमध्येच पाहिजे आहे तर तुम्ही अलाइनमेंटचा वापर नक्की करू शकता. आता आहे ग्रुप. ग्रुपचा वापर तुम्ही कधी कराल, तर ग्रुपचा वापर फोटो आणि शेप जर तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील एक साथ आणि त्यांना ग्रुप बनवायचा असेल तर तुम्ही करू शकता, किंवा 2 फोटोला एक साथ जर तुम्हाला करायचं असेल ग्रुप तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, शिफ्ट बटन प्रेस करून ठेवायची आणि दुसरं जो काही ऑब्जेक्ट असेल, एखादी फोटो असेल, एखादी टेक्स्ट बॉक्स असेल किंवा एखादी शेप्स असेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक करता सिंपल तुम्हाला बघा इकडे ग्रुप्स नावाचा जो ऑप्शन आहे तो ओपन झालेला दिसेल. ग्रुप्स वरती क्लिक करायचं, परत ग्रुप नावाचं एक छोटंसं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर जे तुम्ही दोन जे काही आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केले होते, म्हणजे एक फोटो आणि एक शेप, ठीक आहे, किंवा फोटो आणि पुन्हा दुसरा फोटो असू शकतो, फोटो आणि टेक्स्ट बॉक्स असू शकतो, कुठलाही ऑब्जेक्ट असू शकतात. ठीक आहे. तर ते ऑटोमॅटिकली दोन्ही एक्सामध्ये ग्रुप झालेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजेच काय, जर तुम्ही एकाला हलवलं तरी पण दुसरा ऑटोमॅटिकली तो हलणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रुप्स करू शकता. आता जे ग्रुप केलं त्याला अनग्रुप कशा प्रकारे करायचं, तर ग्रुप्स वरती क्लिक करून अनग्रुप खाली एक ऑप्शन दिसतंय, अनग्रुप वरती जर तुम्ही क्लिक केले तर परत ते अनग्रुप झालेले आहे आणि सिंगल झालेले आहेत. नंतर आहे रोटेशन. रोटेशन भरपूर महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. नॉर्मली बघा फोटोच्या वरती एक पॉईंट येतो असं रोटेट करण्याचा, तर तुम्ही माऊसच्या साहाय्याने तुम्ही त्याला जसं पाहिजे तसं रोटेट करू शकता. बट समजा कोणी तुम्हाला म्हटलं किंवा तुमच्या बॉसने जर तुम्हाला म्हटलं की याला 78 डिग्री राईट साईडला रोटेट करा, तर तुम्ही कशा प्रकारे करणार. तर बघा रोटेट वरती जायचं, इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसत असतील. रोटेट 90 डिग्री, रोटेट लेफ्ट 90 डिग्री, फ्लिप वर्टिकल, फ्लिप हॉरिझॉन्टल. इथून तर तुम्ही करू शकता, बट तुमच्या बॉसने सांगितलं की 78% त्याला राईट साईडला रोटेशन करायचं आहे. तर काय करणार, सिंपल आपण मोर रोटेशन ऑप्शन वरती क्लिक करायचं. मोर रोटेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला दिसेल रोटेट वरती क्लिक केलं आपण, मोर रोटेशन ऑप्शन. जसं आपण मोर रोटेशन ऑप्शन वरती क्लिक केलं तर रोटेशन दिसतंय तुम्हाला आणि स्केल हाईट वगैरे दिसतंय. तर रोटेशन वरती तुम्हाला आता 0 डिग्री आहे तर तुम्हाला इथं टाईप करायचं 78. जसं आपण 78 टाईप केलं आणि काय केलं 78 जसं टाईप केलं आणि बाजूला जर आपण क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली जो आपला फोटो आहे तो 78 डिग्री रोटेट झालेलं आहे राईट साईडला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रोटेशन करू शकता तुमच्या फोटोला. तुम्हाला किती % रोटेट करायचं आहे तर तुम्ही त्याला रोटेशन या ऑप्शनचा या टूलचा वापर करून करू शकता. नंतर आहे क्रॉप. क्रॉप सुद्धा भरपूर महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला एखादी फोटो क्रॉप करायचा आहे बाजूने तर तुम्ही करू शकता. सिंपल तुम्हाला क्रॉप वरती क्लिक करायचं आहे. क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोटोला चारी बाजूला असे कॉर्नर्स आलेले दिसतील. कॉर्नर वरती सिंपल तुम्हाला याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. तुम्हाला जेवढं पार्ट्स ठेवायचं आहे तेवढं तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि वरती क्रॉप वरती क्लिक करायचं. नंतर तेवढा फोटो ऑटोमॅटिकली क्रॉप झालेला तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुम्हाला हाईट आणि विड्थ किती ठेवायची आहे तुमच्या फोटोची. जसं इकडे हाईट दिसते, इकडे विड्थ दिसत आहे. तुम्ही इथून कमी जास्त करू शकता.
इथून सुद्धा कमी जास्त करू शकता हाईट आणि विड्थ, किंवा इथे डायरेक्टली व्हॅल्यू अप्लाय करू शकता. नॉर्मली आपण माऊसचा वापर करून त्या फोटोच्या कॉर्नरवरूनच साईज त्याचा कमी जास्त करत असतो. बट एक पुन्हा एक बेहतरीन वे आहे, म्हणजे चांगला वे आहे की चांगला एक मार्ग आहे, इथून सुद्धा तुम्ही करू शकता. साईज कमी जास्त करू शकता. हाईट वेट तुम्हाला किती ठेवायचे तुमच्या फोटोजचे ते सुद्धा तुम्ही इथून अप्लाय करू शकता. तर हा होता आपला पिक्चर टॅब. पिक्चर जो आपण शिकला इन्सर्ट टॅबमधील पिक्चर इमेज ग्रुप मधला पहिला टूल शिकला आपण पिक्चर्स. त्याच्यामधला पिक्चर टूल्स फॉर्मॅट टॅब आपण पूर्णपणे डिटेलमध्ये जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरचे सुद्धा अगदी छोटे छोटे ऑप्शन्स आहेत मित्रांनो. जसं आपण पिक्चर इथून घेतलेलं आहे, ऑफलाईन पद्धतीने आपण पिक्चर घेतलं. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे काय, आपल्या कम्प्युटरमध्ये जे डाउनलोड आहेत म्हणजे ऑफलाईन आहेत ते पिक्चर आपण इथून इन्सर्ट करू शकतो. जर तुम्हाला एखादा ऑनलाईन पिक्चर जर इन्सर्ट करायचा असेल तर कशा प्रकारे करणार, तर ऑनलाईन पिक्चरवरती क्लिक करायचं. आता मी नेट कनेक्ट नाही केलंय माझ्या कम्प्युटरला. जर नेट कनेक्ट असेल तर नॉर्मली बिंग नावाचा एक सर्च इंजिन ओपन होतो. सर्च इंजिन म्हणजे काय, जसं आपलं गुगल आहे, क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, तशाच प्रकारचं बिंग नावाचं सुद्धा एक मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक सर्च इंजिन आहे. तर त्या सर्च इंजिन ओपन होतो. नंतर तुम्हाला जो कोणता फोटो त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे तो फोटो सर्च करायचा. जसं तुम्हाला लॅपटॉप करायचा आहे तर तुम्ही लॅपटॉप त्याच्यामध्ये टाईप करा, एंटर करा. नंतर ते लॅपटॉपचे भरपूर सारे फोटोज तुम्हाला दिसून येतील. मग ते फोटोज तुम्ही 1 बाय 1 इन्सर्ट करू शकता, किंवा तुम्हाला एका वेळेस 4-5 पाहिजे तर त्या प्रकारे सुद्धा सिलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन पिक्चरच्या माध्यमातून ऑनलाईन पिक्चर्स इन्सर्ट करू शकता. नंतर आहे स्क्रीनशॉट. आता स्क्रीनशॉट वरती क्लिक केल्यानंतर आता स्क्रीनशॉट काय असते तुम्हाला माहिती आहे. स्क्रीनशॉट आपण मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढतो, सेम त्या प्रकारे तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये सुद्धा पॉवर पॉईंट मध्ये जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. स्क्रीनशॉट कशा प्रकारे काढायचं बघून घ्या. बघा, सिंपल स्क्रीनशॉट वरती क्लिक करणार, स्क्रीन क्लिपिंग वरती क्लिक करायचं. जसं आपण स्क्रीनशॉट वरती क्लिक करतो त्यावेळेस स्क्रीन क्लिपिंग वरती क्लिक केल्यानंतर आपल्या विंडोजच्या बॅक साईडला जे काही स्क्रीन असेल ते ब्लर होणार. ब्लर झाल्यानंतर सिंपल तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे आणि जेवढ्या भागाचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा तेवढा तुम्ही क्रॉप करून घ्या, म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप करून घ्या. नंतर तो स्क्रीनशॉट तुमच्या स्लाइडमध्ये इन्सर्ट झालेला तुम्हाला दिसून येईल. आता स्क्रीनशॉट हा सुद्धा एक फोटो आहे, बरोबर. आता स्क्रीनशॉट काही वेगळा पार्ट नाही मित्रांनो, तो सुद्धा एक फोटोज आहे. तर फोटोज मध्ये जे काही अप्लाय होते सेम त्याच प्रकारे स्क्रीनशॉटला सुद्धा अप्लाय होणार. तर आपण जे काही टूल्स आतापर्यंत शिकले फॉर्मॅट टॅबच्या मदतीने ते सर्व या स्क्रीनशॉटला सुद्धा अप्लाय होतील. सध्या आपण याला बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर आहे फोटो अल्बम. फोटो अल्बम केव्हा कामी येतो, ज्यावेळेस तुमच्याकडे खूप सारे फोटोज आहे आणि पॉवर पॉईंट मध्ये तुम्हाला एका वेळेस डायरेक्टली त्याला काही एडिटिंग न करता नॉर्मली डायरेक्ट जसे फोटो आहेत तसे तुम्हाला 1 बाय 1 अल्बम सारखे तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. सिंपल त्यावेळेस काय करायचं, फोटो अल्बम वरती क्लिक करणार, न्यू फोटो अल्बम वरती क्लिक करायचं, फाईल अँड डेस्क वरती क्लिक करायचं. नंतर बघा इकडे जसे एवढे सारे माझ्याकडे लॅपटॉपचे फोटोज आहेत. मी काय केलं, शिफ्ट पहिले एका फोटोला क्लिक केल्यानंतर शिफ्ट बटन प्रेस केली, नंतर इथपर्यंत मी सिलेक्ट केलं, ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेला आहे. इन्सर्ट वरती क्लिक करणार, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल फोटोज इन अल्बम, पिक्चर्स इन अल्बम. ठीक आहे, तर मग तुम्हाला इथून किती फोटोज पाहिजे, जसं मला 8 पाहिजे तर मी 8 वरती चेक करणार. चेक केल्यानंतर सिंपल तुम्हाला क्रिएट वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्रिएट करता प्रत्येक स्लाइड वरती एक फोटो तुम्हाला आलेला दिसेल आणि ऑटोमॅटिक एक अल्बम प्रकारे हा क्रिएट झालेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली हा प्रत्येक स्लाइड वरती अल्बम प्रकारे म्हणजे 1 बाय 1 ते अप्लाय होणार. जसं तुम्ही स्लाइड शो मध्ये गेल्यानंतर फ्रॉम बिगिनिंग वरती क्लिक कराल तर तुम्हाला दिसून येईल 1 बाय 1 अल्बम प्रकारे तुमचं जे फोटोज आहेत ते सर्व अल्बम प्रकारे क्रिएट झालेले आहेत इन्सर्ट टॅब मधील फोटो अल्बम या ऑप्शनच्या मदतीने. एवढंच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे नवीन प्रेझेंटेशन क्रिएट होते. ठीक आहे, बॅक साईडला आपली जुनी प्रेझेंटेशन फाईल सुरू आहे आणि जेव्हा आपण फोटो अल्बम वरती क्लिक केलं त्यावेळेस एक नवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फाईल क्रिएट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो अल्बमचा वापर करून फोटोज अल्बम क्रिएट करू शकता, त्याला सेव्ह करू शकता. तर हा होता आपला इमेज ग्रुप. इमेज ग्रुप म्हणजे आज आपण चारही टूल्स आपण डीपली शिकून घेतलेलो आहोत. पिक्चर्स, ऑनलाईन पिक्चर्स, स्क्रीनशॉट आणि फोटो अल्बम. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जशी तुमची हेल्प झाली या व्हिडिओच्या माध्यमातून तशी इतरांची सुद्धा हेल्प व्हायला पाहिजे. आणि मराठीमधून कम्प्युटर शिकण्यासाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही टूल्स शिकले ते प्रत्येक कंपनीमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवताना, कंपनी असो, एखादी ऑफिस असो, छोटं ऑफिस असो, मोठं ऑफिस असो, किंवा तुम्ही समजा एखाद्या नेट कॅफेमध्ये काम करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं वर्क येऊ शकते. तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं असते आणि तुम्हाला पिक्चर इन्सर्ट करता येत नाही. तर ज्यांना कुणाला ते करता येत नाही त्यांना नक्कीच शेअर करा.
जेणेकरून त्यांना सुद्धा समजून येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्मार्ट आर्ट, ग्राफिक्स आणि चार्ट. मित्रांनो, शेप्स हा ग्रुप आपण याच्यासाठी, शेप्स हा टूल आपण याच्यासाठी इथून सोडतोय कारण होम टॅबमध्ये आपण ऑलरेडी शेप्स पूर्णपणे शिकलेलो आहोत. सेम तेच शेप तुम्हाला इकडे इन्सर्टमध्ये दिसत आहेत. सेम आहे मित्रांनो, काहीच चेंजेस नाही. रद्दीवरचं काही याच्यामध्ये चेंज झालेलं नाही, सगळं जसंच्या तसं आहे. त्याच्यामुळे आपण हा एक स्किप करूया. स्किप करण्याचं महत्वच नाही मित्रांनो, कारण आपण आधीच हा पार्ट घेतलेला आहे. तर स्मार्ट आर्ट, ग्राफिक्स आणि चार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.